वेलकम टू मम्माज किचन. आज आपण बनवणार गरमागरम टेस्टी आणि हेल्दी पालकची डाळ. त्याला आमच्या इकडे कतली पण बोलतात. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची पालकची एक जोडी. मिक्स डाळ घेतलो आहे, तूर मूग मसूरची. त्याच्यानंतर एक कांदा चॉप करून घेतलो आहे, एक टमाटर चॉप करून घेतलो आहे, लसूण आणि कढीपत्ता. डाळ सगळं धुवून फुगत ठेवलं होतं 2 घंटे. तिथे कुकरला टाकून घ्यायची. त्याच्याबाद पालक धुवून कापून घेतलो आहे, ती डाळीत टाकायची कुकरला. त्याच्याबाद लसूण कापून ठेवलेलं तो घ्यायचं, एक टमाटर कापून ठेवलेलं तो घ्यायचं आणि मग कुकरला मीठ टाकायचं डाळीत 1 चम्मच, पाव चम्मच हळदी पावडर टाकायची, थोडंसं तेल टाकायचं, नाही तर कुकरची सगळं वर येतं. आणि 1 जग पाणी टाकायचं आणि कुकर बंद करून 2-3 शिट्या घ्यायच्या त्याला. आता आपल्याला मसाला शिजवायला सुके मसाले हवेत. राई घेतले, हिंग, हळदी मिरची पावडर, धना जिरा पावडर. आणि त्याच्याबाद बगाराला लसूण ठेचून घेतला आहे, कढीपत्ता, कांदा, लाल मिरची आणि कोकम. मग एक टोप ठेवायचं, एक टोपात तेल गरम करायचं, त्याच्यात राईचं तडको द्यायचं. त्याच्याबाद लसूण टाकायचं. लसूण जरा लाल झालं की कढीपत्ता, लाल मिरची टाकायची आणि हिंग टाकायचा आणि सगळं मिक्स करून जरा कांदा पलट टाकायचा. कांदा लसूण बेस ब्राऊन झाला की त्याच्यात मग सुके मसाले घेतलेले ते सगळे टाकायचे. हळदी पावडर, मिरची पावडर, धना जिरा पावडर, हे सगळं बेस बोलून घ्यायचा. आता कुकर खोलून बघायचं, डाळ आपली शिजलेली आहे बेस. आता या डाळीचं टोपातलं बगार टाकायचं, मसाला आपण शिजवून ठेवलं त्याच्यात आणि बेस मिक्स करून घ्यायचा. डाळीला बेस आवट येऊ द्यायचं आणि मग त्याच्यात कोकम टाकायचा. कोकम लास्टला टाकायचा. कोकमने टेस्ट वाढतं डाळीची. याला कतली पण बोलतात. गरम गरम धानासोबत सर्व करा. तयार आहे आपली पालकची डाळ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.